देतो करके सविता बोलण्यामध्ये नाही का खूप हिम्मत लागतं. आज या देशामध्ये जसा मुस्लिम समाजाचे मौलाना, काही मौलवी, काही उलेमा जे आहे ना ते पॉलिटिकल मौलाना झालेले आहे, तसाच प्रकारचे हिंदू समाजाचे काही बाबा, काही स्वामी, काही पंडित जे आहे ना ते पॉलिटिकल पंडित झालेले आहे. ते कोणतं एक नवीन महाराज जे आलेले आहे ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतो, त्यांची इतकी हिम्मत होतो कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की छत्रपती शिवाजी महाराज थक गए थे करके इसमें ते बाबा जे आहे ना, काही दिवसानंतर अशोक खरातचे जसे व्हिडिओज आलेले आहे ना, तुम्ही माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, अशाच प्रकारचे व्हिडिओज त्या बाबाचेही निघणार. अशा प्रकारचे हे फालतू लोकांनी असं भगवे चोले घातलेले, हा खूप मोठा शब्दांचा वापर बघा कशा प्रकारे आरोप आहे तुमचा. अशा पद्धतीचं काही तुमच्याकडे अशा पद्धतीची काही आरोप नाही आहे. आरोप नाही आहे. माझ्याकडे माहिती, आपल्याकडे माहिती होती का आसाराम बापूच्या बाबतीत? होती का आसाराम बापूच्या, राम रहीमच्या बाबतीत आपल्याकडे काही माहिती होती का? आपण तर त्यांचे प्रोग्राम्स किती चांगल्या रीतीने कव्हर करायचं कि आसाराम बापू आ गए हैं तो पूरे पैरों में पड़े हुए हैं इसमें. कुठे गेले आसाराम बापू? जेलमध्ये गेले. राम रहीम कुठे गेले? जेलमध्ये गेले. तर हे अशा प्रकारचे हे जे भोंदू लोक तयार झालेले आहे. आणि मी यांच्या बाबतीत जेव्हा बोलतो तर माझ्या समाजातलेही काही पॉलिटिकल मौलानाच्या बाबतीत बोलत आहे. मी माझ्यामध्ये इतकी हिंमत आहे या बोलण्याची. मलाही माहित आहे की कशा प्रकारे ते ट्रोल करतात मला, पण आमच्या समाजामध्ये ही अशा प्रकारची खूप प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि एका म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीला आपण देवाचा दर्जा देणारा, एक त्यांना मानणारे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मानणारे आहे, आणि तो भोंदू बाबा म्हणतो की शिवाजी महाराज थक गए थे और उन्होंने तो रामदास के पास गए और उन्होंने कहा कि अब तुम संभाल लो करके. कुठून आणलं रे बाबा तुम्ही हे? कुठून आणलं? आणि मुख्यमंत्री साहेबांच्या समोर, मुख्यमंत्री नंतर, मुख्यमंत्री शिवाजी महाराजांशी प्रेम असलं असतं ना तर उनको पकड़ के ऐसा स्टेज के ऊपर से खींचना था, बोलना था चल नीचे चल. नंतर बोलतो नाही अशा प्रकारचा कुठेही उल्लेख येत नाही, आम्हाला कधी दिसलं नाही करके. अरे म्हणजे हे दुपट्टी जे भूमिका जे राजनेत्यांची झालेली आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी करून घ्यायचं आहे. मग त्यांच्या विरोधात काय बोलायचं आहे? हे एकनाथ शिंदे साहेबांच्या एक आमदारांनी किती चांगली भाषा वापरली. माझी तर विनंती आहे, आता होऊ द्या ना एकदा. सगळ्यांना माहित आहे सोशल मीडियावर एबीपी माझानी त्या माणसाची ते जे ऑडिओ क्लिप आहे ते एबीपी माझाने दाखवायला पाहिजे ना की किती सुसंस्कृत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक आमदार कशा प्रकारची चांगली भाषा वापरत आहे. अरे ज्या दिवशी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळेल की कोण होते करके, किती महान होते, तर अशा प्रकारचे याचं एकेरी नाव घेतलेलं करके. अरे बाबा एकेरी नाव तू पुस्तक वाचलं का? मी वाचलेलं आहे, पण तुम्हाला मी सांगतो की तुला कोणी अधिकार दिले? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काय रिप्लाय केलं म्हणू का? त्यांनी क्षमा मागितलेली आहे, झाला संपला विषय. मी देऊ का शिव्या? तयार असेल का? मी आज तुमच्या पक्षातले मोठे मोठे नेत्यांना शिव्या देतो. ते शिव्या जे ते तुमच्या ते बुलढाण्याचे जे आमदार आहे संजय गायकवाड, त्यांनी जशा प्रकारची शिव्या दिली, मी देऊ का? मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी क्षमा मागतो आणि तुम्ही म्हणा की नाही आम्ही इम्तियाज जलीलवर कारवाई करू शकत नाही कारण त्यांनी क्षमा मागितलेला आहे करके. इम्तियाजजी, जो आदर छत्रपतींचा साठी तुमच्या मनात आहे तोच आमच्या मनात आहे, तोच महाराष्ट्राच्या मनात सुद्धा आहे. पण एकीकडे हा आदर असताना सुद्धा दुसरीकडे